पुष्पा मूवी सध्या प्रचंड चर्चेत आहे। तो कशामुळे? तर पुष्पाच्या लुकमुळे, पुष्पाच्या स्टोरीमुळे आणि अजून कशामुळे? तर पुष्पाच्या स्टोरीचा जो मेन पार्ट आहे अर्थातच लाल चंदन म्हणजेच काय रक्तचंदन। तर बघूया या रक्तचंदनाची नेमकी कहाणी काय। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। लाल चंदनाचे झाड व त्याचे लाकूड प्रचंड मोठ्या किमतीत बाजारामध्ये विकले जातात। त्याची किंमत इतकी जास्त आहे की अक्षरशः सोन्याला सुद्धा ते मागे टाकेल। अर्थातच लाल चंदन हे झाड फक्त आणि फक्त आंध्र प्रदेशाच्या शेषाचलन पाडावरच उगवतात। या झाडाचे जे लाकूड आहे ते लाल चटक रंगाचे असतात आणि त्याचप्रमाणे त्या लाकडामध्ये अनेक औषधीय गुण असतात। त्याचबरोबर हे लाकूड लक्झरी फर्निचर, संगीत वाद्ययंत्र आणि पारंपरिक चिकित्सामध्ये सुद्धा या लाल चंदनाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो। चीनचे शेवटचे शाही राज वंश किंग वंशच्या काळामध्ये लाल चंदनाचे फायदे आणि उपयोग याचा उजागर मोठ्या प्रमाणात केला गेला। आज सुद्धा पूर्व आशियामध्ये सुंदरता आणि उपयोग या कारणामुळे लाल चंदनाचे डिमांड खूप मोठ्या प्रमाणात आहे। पण ही लाल चंदनाची जी झाडं आहे ती खूप हळूहळू वाढतात आणि या झाडाला पूर्णपणे वाढायला किमान 50 ते 60 वर्ष लागतात। होय, 50 ते 60 वर्ष लागतात आणि म्हणून कदाचित याच कारणामुळे लाल चंदनाचे लाकूड हे खूप महाग आणि दुर्लभ आहे। लाल चंदन हे तसं पांढऱ्या चंदनाप्रमाणेच आहे, पण पांढऱ्या चंदनाला आपण पूजेमध्ये वापरतो। पांढऱ्या चंदनाला सुगंध आहे आणि लाल चंदनाला कुठल्याही प्रकारचा सुगंध नसतो। रक्तचंदनाचं शास्त्रीय नाव हे टेराकॉर्पस स्टॅनस आहे, तर पांढऱ्या चंदनाला शास्त्रीय परिभाषेत स्टॅलम अल्बम म्हणून ओळखलं जातं। हे दोनही वेगळ्या जातीचे वृक्ष आहे। जवळपास 5 लाख स्क्वेअर हेक्टरच्या परिसरात पसरलेल्या जंगलात आढळणाऱ्या रक्तचंदनाच्या झाडाची सरासरी उंची 8 ते 11 मीटर असते। हे झाड सावकाश वाढतं, त्यामुळे त्याच्या लाकडाची घनताही अधिक असते। तज्ञ असं सांगतात लाल चंदनाचे लाकूड हे इतर लाकडापेक्षा अधिक वेगाने पाण्यात बुडतं, कारण त्याची घनता पाण्यापेक्षा जास्त असते। हीच खऱ्या रक्तचंदनाची ओळख असते। चीन, जपान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब या देशामध्ये रक्तचंदनाला अधिक मागणी आहे। चीनमध्ये याची सर्वात जास्त मागणी आहे। सुरुवातीला याची मागणी जपानमध्येही अधिक होती, कारण जपानमध्ये लग्नाच्या वेळी गिफ्ट केलं जाणारं शामीशेन हे पारंपरिक वाद्य बनवण्यासाठी रक्तचंदनाच्या लाकडाचा वापर व्हायचा। मात्र ही परंपरा आता हळूहळू काळासोबत लोप पावली। इंग्रजी वर्तमानपत्र चायना डेलीच्या मते मिंग वंशाच्या शासकांना रक्तचंदनापासून बनलेलं फर्निचर इतकं आवडायचं की त्यांनी शक्य तितक्या ठिकाणाहून ते मागवलं होतं। मिंग वंशाच्या शासकाचं हे वेळ इतकं पराकोटीचं होतं की तिथे रेड सॅडवुड म्युझियम आहे। या संग्रहालयात रक्तचंदनापासून बनवलेलं फर्निचर आणि शोभेच्या वस्तू आहे। 1 किलो चंदनाची किंमत आज मार्केटमध्ये 90,000 ते 1.5 लाखापर्यंत असते आणि म्हणूनच लाल चंदनाच्या लाकडाची पूर्ण आशियामध्ये अवैध व्यापाराची चर्चा होत असते। लाल चंदनाला CITES म्हणजे कन्झर्वेशन ऑफ इंटरनॅशनल ट्रेड इन इंडियन स्पीसीज च्या अंतर्गत लिस्टेड ठेवल्या गेला आहे। इतकंच नाही तर याला भारतीय कायद्याच्या तहत संरक्षित सुद्धा ठेवल्या गेला आहे। या लाल चंदनाची निर्यात सक्तीने प्रतिबंधित केल्या गेली आहे। याचा अत्याधिक उपयोग थांबला पाहिजे म्हणून तस्करी करणारे या लाकडाला ग्रेनाइटच्या रूपात लपून बाहेर विकतात, ते पण टॉय टेरिसच्या रूपामधनं। DRI म्हणजेच डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स सारखी एजन्सी त्या तस्करीवर सक्त कारवाई करते। आज हे लाल चंदन फक्त एक झाड नाही तर भारताच्या संस्कृतीचा एक भाग बनला आहे। त्याला संरक्षण आणि सुरक्षेची अत्यंतिक गरज आहे आणि म्हणूनच हा पुष्पा 2 मूवी ज्यावेळी रिलीज झाला किंवा पुष्पा 1 ज्यावेळी रिलीज झाला त्यावेळी अनेक तज्ञांनी असं मत व्यक्त केलं की तुम्ही तस्करी करणाऱ्यांवर त्याला हिरो पिक्चरमध्ये तुम्ही बनवता आणि त्याच्यावर एखादी मूवी तयार होते, यामुळे तस्करी करणाऱ्याला प्रोत्साहन मिळतं। अशा अनेक तज्ञांनी त्यावर मत मांडलं
आणि अनेकांनी अशा कमेंटसुद्धा त्या मूवीवर दिल्या। तर या बाबतीत तुम्हाला काय वाटतं आणि आम्ही दिलेली ही रक्तचंदनाची आणि लाल चंदनाची माहिती तुम्हाला कशी वाटते हे नक्कीच कमेंट करून कळवा। आणि अशाच प्रकारचे काही विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।